तिकडे पंढरपूरचा बाजार जे आहे ते रंगीबेरंगी रंगात न्हावून वारकऱ्यांच्या सेवेत बुडालेले दिसत आहेत। वारकऱ्यांच्या वारीमध्ये त्यांची अखंड साथ करणारे टाळ विकत घ्यायला काही वारकरी महिलांनी गर्दी केली आहे। एवढंच नाही तर या महिलांनी गवळण देखील गायली आहे। पाहूया। वारकऱ्यांची वारी नादमय आणि मधुर ज्या टाळांच्या साथीनं होते त्या टाळांची विक्री पंढरपूरच्या मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती होताना पाहायला मिळते। अनेक वारकरी जे आहेत ते पंढरपूरमध्ये आल्यानंतर आवर्जून हे टाळ जे आहेत ते खरेदी करताना दिसतात। मावशी, वारी तर झाली, आता टाळ पुढच्या वर्षीसाठी का? हा, पुढे वर्षी म्हणजे माऊली तयारासाठी माऊली दिंडीत वाजायसाठी न्यायचं। यावर्षी कुठल्या दिंडीत ना आलाय? माऊलीची 244 नंबर मध्ये होता। गाया गोमाताच्या दिंडीची आम्ही भारी दिंडी। पैठणहून आलात ना? हा, पैठणहून आलो, पण आळंदी मध्ये मग बुड चालत गाव तालुक्यातली पैठणहून आळंदी आणि आळंदीहून आता पंढरपूर पर्यंत आलेले। दर्शन झालं का? दर्शन वारी किती तास थांबलेलात रांगेत? म्हणजे आम्ही रात्र पण नाही 3 वाजेपर्यंत दुपारच्या 3 ला लागलं तर दुसऱ्याशी 11 वाजता लागलं बाहेर निघलं। 2 तास दर्शनाच्या रांगेत उभं राहून यांचं दर्शन जे ते झालेलं आहे आणि आता बाजार हाट पंढरपूर मधनं सुरू झालेला आहे। कॅमेरामन अमोल गव्हाळेसह भक्ती बिसुरे, एबीपी माझा, पंढरपूर।